ही केली आहे पावसाने काशी. राजाचा काय इंडियन जुगाड लावतोस रे कौशी? हाय गाईज, आज डे 2 आहे आपल्या ब्लॉगचा. डे 2 चा स्टार्ट थोडा लेट झालाय बिकॉज पहिला तर आम्ही थोडेसे लेट उठलो. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडायला आणि इथे जोरात पाऊस चालू झालाय, जो कधी येतो कधी काही त्याचा हेच नाही, नेमच नाहीये. त्याच्यामुळे आज आम्ही रेनकोट्स घेतलेत. आज रेनकोट घालून बाहेर फिरायचं, पण फिरणं काही सोडायचं नाही. फिरणं हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. कपडे भिजू दे काही होऊ दे, पण फिरायचं सोडायचं नाही. फक्त रिग्रेट एकच होत्या, 2-2 शूज घेऊन आलोय, पण घालतोय चप्पलच कालपासून. बघूया आता आम्ही चाललोय. पहिला आमचा आज प्लॅन होता सोनत्रा मार्केटचा, सोनत्रा मरीनाचा. आणि सेकंड प्लॅन होता त्याच्यानंतर आम्ही जात होतो होयानला. होयान एक मस्त अशी विलेज सिटी टाईप आहे, तिकडे बोट राईड वगैरे असतात. खूप सुंदर जागा आहे, बघण्यासारखी जागा आहे. पण आता सगळा उलटा पुलटा प्लॅन झालाय. आता आम्ही डायरेक्ट चाललोय होयानला. 35 मिनिट्सची आपली बाईक राईड आहे, ती करून आम्ही डायरेक्ट जाणार होयानला. आणि मग संध्याकाळी जर लवकर होयान झालं, पण नाही होणार बिकॉज इथे खूप लँटन मार्केट वगैरे सगळं लँटन हे वगैरे बोट वगैरे आहे, ते सगळं कव्हर करू सर आम्हाला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आम्ही बघू आता कसं करायचं. आमचा एक स्पॉट टायमाला राहील मरीना, त्या पावसामुळे राहील, कारण का आम्ही तरी लवकरच झालेलो, लेट उठल्यामुळे पण आहे. लेट उठलेलो, तेवढा फरक नव्हता पडलेला. आपण जाऊ शकतो 1-1.5 तासासाठी, तेवढा फरक नव्हता पडलेला. शडा ही केली आहे पावसाने काशी. काय आमचा जादू जादू जादू. आम्ही चाललोय आता. अजून पण पाऊस इथे फुल जोरात होता, पण इकडे काहीच पाऊस नाही. पण आम्ही थोडंसं शूट करतोय, पण मजा येते राईडला, मजा येते. लगभग 30 मिनिट झाले आम्ही राईड करतोय, पण फुल ऑन एन्जॉय, धमाल धमाल. हॅलो, आम्ही पोहोचलो आहोत होयानला. आणि ॲज युजल काल जसा फिश स्मेल होता हलका हलका आहे, सो आम्ही इथे एक इंडियन रेस्टॉरंट पाहिलेलं आहे आणि व्हेरी फेमस इट इज अँड व्हेरी अफोर्डेबल. जसं आपलं इंडियन रेट्स आहेत तसेच असतील कदाचित. तर त्या रेस्टॉरंट आहे माझी, इथेच आहे होयानला, 3 मिनिट्सच्या अंतरावरती. आम्ही आता ऑर्डर केलेलं आहे फूड आमचं, चिकन टिक्का मसाला आणि नान. येत असेल तेव्हा आम्ही दाखवतो कसं आहे, टेस्ट सांगतो. आफ्टर लंच आम्ही फिरतोय इथे थोडंसं लेनमध्ये. रेनकोट घेतला होता, पण तो गाडीत ठेवून वॉक करायला निघालो आणि पाऊस आला, तर पुन्हा छत्री घ्यावी लागली. क्यूट आहे ती पण, सगळ्यांकडे सेमच दिसेल तुम्हाला. दाखव रे छत्री. अशी अशी काहीशी बघा, किती क्यूट असे कॅफेज आहेत, स्टोर्स आहेत, कॅफेज आहेत. पाऊस नाहीये, पण घर पडतं अंगावर तिकडे. जस्ट इमॅजिन, हे रात्री किती मस्त दिसेल लँटर्न सगळे. नॉट इमॅजिन, वी विल सी एट नाईट. हार्ड टू इमॅजिन. छोटे छोटे पागोडाज आहेत त्यांचे. पागोडा मीन्स टेम्पल. टेम्पल, हा टेम्पल आहे. होयान विलेज.
कलरफुल खूप आहे. आम्ही आलो आता बास्केट बोट कॅफेला. आम्हाला खूप सारे मध्ये स्कॅमर्स भेटले. ते असे बोट कॅफे असतात राईडला. आम्हाला खूप सारे आम्ही इंडियन रिव्ह्यूज पण बघितलेले आणि गुगल रिव्ह्यूज वरती पण सेफेस्ट अँड ट्रस्टेबल असं हे होता. ही बोट आहे आमची. गुड आफ्टरनून. पीपल एकदम खूप नाईस आहेत हा. म्हणजे एकदम त्यांचा जेस्चर वगैरे एकदम Cute. मस्त क्यूट. इंडिया. इंडिया ये. इंडियन फॅन. Hello. इंडियन फॅन दिसतोय. या. जय जय मातरम. मातरम. कशी रायडर फुल एकदम बेन आहे. बेन आणि राईड डान्स करता करता आहे ना तुझी बोटची स्टिकच पाडून टाकली पाण्यामध्ये. जय पण इंडियन फॅन आहे सगळ्यात बेस्ट. मेन आहे सगळ्यात इंडियन मोठा फॅन आहे. खूप मोठा फॅन आहे इंडियाचा. वी आर द अट्रॅक्शन. वाव नाईस. फुल एकदम भारत माता की जय आजच्या राजाचा विजय असो. आजच्या राजाचा. आपली पब्लिक फुल वाईफ करते इकडे. मला पण फुल एकदम वाईफला चाललं आहे. इंडियन गाणी वाजतात आणि पब्लिक नाचते ते पण व्हिएतनाम मध्ये यार. म्हणजे बोलतात ना डेंजर फील आहे. डेंजर फील एकदम. याने आमचा डान्स चालू केला इकडे. याला पण डान्स शिकवते. वाईफ करून टाकली. आम्ही इकडे वाईफ करून टाकली. डेंजर वाली वाईफ केली.
तू लॉट डेंजरस वाईफ. धमाल धमाल. वर्थ होते फुल वर्थ. थोडे पैसे मे बी एक्स्ट्रा वाटेल, हा. बट मी म्हणेल की तुम्ही सगळे लोक इथेच याच कॅफे मध्ये ट्राय करा. बिकॉज मोस्टली इंडियन्स आर कमिंग ओव्हर हिअर ओनली. आम्हाला खूप सारे इंडियन्स भेटले त्या साईडला पण. असं वाटतं व्हिएतनाम इंडिया जास्त वाटतं आम्हाला. आणि बाहेरचे जे काही बोट्स आम्ही बघितलेले जिथे ते आपण लँटनला जाणार आहोत आता, ते जे बोट आय डोंट नो खूप सारे स्कॅमर होते. खूप सारे स्कॅमर होते. स्कॅम तर आहेतच, पण ते लोक रूट आहेत खूप चालवताना. ते ऐकत नाहीत आणि आता भाई फुल आमच्या हिशोबाने वाईफ करतोय, आमच्या हिशोबाने चिल करतोय फुल एकदम. हेच आम्हाला डेंजर झालं एकदम. फुल मजा आली. एक्स्ट्रा थोडेसे पैसे गेले तरी काही वाईट नाही असं मी म्हणेन. Each and every penny is पैसा वसूल. याला बघा. हा आमचं बेन आहे. त्याचं नाव बेन ठेवलंय. सगळ्यांमध्ये ऍक्टिव्ह खूप ऍक्टिव्ह. सगळे गप्पा मारत चाललेत, पण हाच ऍक्टिव्ह आहे. बोटची कमान श्रुतिकाने घेतली आहे आता. वेट आता न्यू बोटमॅन झाली आहे. बोटवुमेन. हळूहळू पाडू नको. तिथे around 890 or something Indian currency. त्यांना बँक करू का? किती ब्युटिफुल आहे सगळे लँटर्न्सचे बोर्ड आजूबाजूला. मला असं वाटतं कॅमेरा जस्टिस नाही करत आहे, पण इकडे जे आहे लाईट्स अँड ऑल इज व्हेरी 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 प्रिटी. आता आम्ही लँटर्न हे 2 पाण्यात सोडले. हे आमचं सोड आहे. आणि आज उचल कौशिक मध्ये मागे हा कौशिकचा मागचा आणि माझा पुढचा. ही आमची बोट साईड एकदम सुंदर. हा माणूस छत्री विसरून आलाय. काय बोलायचं विसरलोय मी. विसरलो. तू तो काय पकडत नाहीस आणि मला पकडायला लावतेस. हे घे पकड. नाहीये मी विसरलो नाहीये. आई शपथ. हा बघ काय जुगाड रे कौशिक. जुगाड लावलाय. आई शपथ. जुगाड लावलं. अरे तू पकडत नाही मी काय करू. मला कुठेतरी जुगाड लावा लागतं. आणि इथून कुठे गेली असते तर कोण नाही तसं. 2 लाख डॉम दिला पण त्याला. अरे मग काय आलं. कोणी नेत नाही इकडे. तू बघितलं आपण हेल्मेट असे सोडून जातो. आपण रेनकोट असे सोडून गेलो. झाडाच्या फांदीवरती तू लिटरली दिला. अरे मग काय करू मी. जुगाड लावला पकडला झालं माझं. हे एवढं सगळं कसं मी एक एकटा पकडणार का. दया खा माझ्यावर थोडी तरी. आम्ही काहीतरी नवीन स्ट्रीट फूड कॉर्न साठी काहीतरी करते ती. कॉर्नचं काहीतरी बनवते. असं काहीतरी दिसतं. राईस पेपर. नो लँटर्न मार्केट आहे. खूप सुंदर मार्केट आहे. गोव्याचे पूर्ण एकदम मस्त प्रकारचे लँटर्न. फेमस लँटर्न मार्केट ऑफ कोयान ओल्ड विलेज. ना एवढा गोड चेहरा करून विचारलंस तर कोण कसं मना करेल का चू. असं नको ना विचारू. पूर्ण घेऊ बोललो कर. मोठावाला घेऊन दे. चल आता नीट विचारते. चुपचाप घेऊन दे.
हे असं नीट विचारणं झालं, चुपचाप घेऊन दे. घे लवकर सर की मी ट्राय करणार आहे. व्हिएतनामची खूप फेमस असं एक स्नॅक्स बोलू शकतो, जसं आपलं बर्गर आहे तसंच. पण इथे आम्ही फक्त चिकनचं ट्राय करतोय. तिने आता जे जे यूज केलं आपण बघतोय. लोकल डिश आहे ना ही पण, हो लोकल डिश आहे. फेमस पण वाटते मला, कारण खूप जागेवर इथे स्टॉल्स आहे ऑल आहे. इथेच मिळते म्हणजे Prices इथलीच आहे. लोकल डिश आहे. बामी बाम आहे, मामी रिजनेबल आहे मामी रेट मध्ये. म्हणजे दिस ब्रेड. ओके, आपण व्हेजिटेबल आणि थोडं चिकन चीज असं घेतलंय. त्यांना स्पेसिफिक सांगावं लागतं पण की हा. फिश ऑइल नको आणि बाकी कुठलं मीठ नको आहे, बीफ अँड ऑल. आपल्या चॉईस वरती येते. ओनली चिकन अँड लिटिल स्पायसी. ओनली चिकन अँड नॉर्मल व्हेजिटेबल्स. त्यांच्या व्हेजिटेरियन मीन्स फिश ऑइल आणि सगळं टाकतात याच्यामध्ये. व्हेगन बोलायचं, व्हेगन तर व्हेगन बोलल्यानंतर ते बरोबर एकदम फुल व्हेजिटेबल टाईप येतात. जर तुम्हाला चिकन हवं नसेल तर vegan इज द बेस्ट ऑप्शन टू से. शेफ रणवीर ब्रारची बहीण. माई ड्रॉप कर, माई नाही स्पून ड्रॉप कर. म्हणजे नुसतं ब्रेड नाही लागत आहे. तिने जो सॉस बनवला ना तो तिने आतमध्ये टाकल्यामुळे ते पूर्ण आतमधून सॉफ्ट झालं आणि Saucy वरून तिने लागतं. ग्रिल केलं ना, त्याच्यामुळे ते कडक छान लागतं. नाईस. आम्ही मस्त पार्सल घेऊन आलोय हॉटेलमध्येच. तर हा होता डे 2 आपल्या व्लॉगचा. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर असेच व्लॉग बघण्यासाठी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजची व्हिडिओ एंड करतो. बाय बाय, सी यू टुमॉरो अगेन. बाय बाय गाईज, चला बाय बाय.